रावताना मी सल्ला एवढाच देईन की आता तुम्ही उद्धव साहेबांचं गबाळ गुंडाळला, आता राज साहेबांचं कशा पाय गुंडाळायला लागलाय. होतं त्याचं ते चाललं चांगलं चालू द्यायचं. माळा बघितलं एवढा आशीर्वाद घेऊन आले 100% येणार आहे. बापू विरोधक संपवलाय का? आणि महाविकास आघाडी कुठं महाराष्ट्रात राहिलीच नाही, होती ती गायब गेली, हळूहळू जिकडे तिकडे चालल्या ती. विषय हा संपलेला. आज मी पनवेल मध्ये प्रभाग क्रमांक 8 या ठिकाणी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी या उमेदवारांच्या प्रचारासाठी आलो. लाईट मारू नको. एक 2 तासाची चाललेली भव्य पदयात्रा, दुकानातून होणारा नागरिकांचा प्रतिसाद आणि या पदयात्रेला भरभरून जनता दुरून देत असलेला हात वर करून पाठिंबा यातून स्पष्टपणे दिसून येते की प्रभाग क्रमांक 8 प्रमाणच पनवेल शहरात संपूर्णपणानं धनुष्यबाण आणि कमळ याची प्रचंड मोठी लाट आहे आणि 65च्या वर या ठिकाणी नगरसेवक निवडून येतील असं मला खात्री आहे. मानदेशी भागातला सुद्धा वोटर या ठिकाणी कळमोली या ठिकाणी आहे. या मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल? या मतदारांना मी भाषणातून सांगितलं आणि आजही सांगतो, आपला दुष्काळी खोरं होतं, आपली परिस्थिती अमनग्रस्त भाग म्हणून भूगोलात त्याची नोंद आहे. हा संपूर्ण भाग शेतीला पाणी देऊन हिरवागार करण्याचं खऱ्या अर्थानं निर्णय घेतले ते शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीने घेतले. पूर्वी हे निर्णय मनोहर जोशी आणि मुंडे साहेबांनी घेतले होते, पण कालच्या 5 वर्षात, शेवटच्या 2.5 वर्षात आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि जलसंपदा मंत्री त्यावेळची, मी स्पष्टपणानं असं सांगेन की हे राज्य निर्माण झाल्यापासून जलसंपदा किंवा त्याला पुराण पाटबंधारे खाते देवेंद्र फडणवीस साहेबांसारखा जलसंपदा मंत्री पुन्हा कधी होणे नाही. 150 ते 200 त्यांनी सुप्रमा मंजूर करून काम टेंडर काढून कामाला लावली. हा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांनी शेतीसाठी महाराष्ट्राच्या दुष्काळी भागाला मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र घेतलेला निर्णय आमची जनता विसरू शकणार नाही. मानखोऱ्यातली लोक असो किंवा मराठवाड्यातले असो किंवा विदर्भात आलेले लोक असो, हे कमळ आणि धनुष्यबाणाला मतदान करतील. माझं नम्रतेचं हे सर्व माझ्या बांधवांना भगिनींना आव्हान आहे की आपल्याला पुढचा आपला विकास घडवून आणण्यासाठी धनुष्यबाण आणि कमळ या चिन्हावरच त्यांनी मतदान. साहेब, उद्या इकडे महाविकास आघाडीची देखील सुप्रियाताई सुळे इकडे देखील सभा होणार आहे. महाविकास आघाडी आरोप करते वारंवार. आता महाविकास आघाडीविषयी न बोललेलं बरं. तुम्ही एवढंच म्हणा की सुप्रियाताई माझी लहान बहीण येणार आहे तर बरं वाटत. पण महाविकास आघाडी कुठं महाराष्ट्रात राहिलीच नाही, होती ती गायब गेली, हळूहळू जिकडे तिकडे चालल्या ती. विषय हा संपलेला. काळ तुम्हाला सांगेल महाविकास आघाडी ही विषय संपलेला. बापू विरोधक संपवलाय का? विरोधक संपत नसतो, विरोधक हा जिवंत राहतात. पण जे आज स्वतःला विरोधक म्हणून नेते स्वतःला समजतात ते संपतील. भविष्यात नवी पिढी उद्याला येईल. त्यांना विचार संपलाय, त्यांचा आचार संपलाय, कोण कुठं आहे कळायला तयार नाही. एका ठिकाणी भांडत्यात तर एका ठिकाणी खांदा टाकून चालते. असे पक्ष टिकत. भारतीय जनता पार्टी साम दाम दंड भेद या निवडणुकीमध्ये वापरते असा विरोधकांचा आरोप आहे. साम दाम दंड भेद ही सगळं जे चाललंय ती पुराणात आलेली वाक्य आहे. ती कोण काय करत नाही. विरोधक बी तेच करतायत, आम्ही तेच करतोय. जे जनतेला आमच्या आवडते, आमच्या कार्यकर्त्या आवडते त्या पद्धतीनं आम्ही निवडणुका करतोय. जनता आमच्या पाठीमाग आहे. आम्हाला साम दाम याची काय गरज नाही. आमदारकीचा निकाल बघा, काल नगर परिषदांचा निकाल बघा, आता महानगरपालिकांचा निकाल. लोकच या बाजूला
हे लागले फक्त लोक हे झपाट्यानं चाललेलं महाराष्ट्राचं काम बघून लोक बापू प्रभाग क्रमांक 8 मध्ये जी चुरस आहे, जी तुमच्या उमेदवारासमोर जे राष्ट्रवादीचे घरातील उमेदवार जे आहेत, 2 उमेदवार आहेत, काय वाटतं त्याला? ज्यावेळी एका घरातले 2 उमेदवार येतात त्यावेळी ओळखायचे ह्यांना तिसऱ्या घरात कोण उमेदवार मिळत नाही म्हणून तिथं केलेला ते मग आम्ही केले ते उद्योग आम्ही केले नाही. मी एकदा जिल्हा परिषदेचा माझा उमेदवार रामभाऊ खटकाळे त्याची बाजू पंचायत समितीला माणूसच मिळत नव्हता करून टाकला. रामदास शेवाळे बद्दल किती विश्वास वाटतो तुमच्या उमेदवाराला? 100% रामदास शेवाळे बापू निवडून आहे. चौघे येतील. मी आलोय पांडुरंग माळा बघितलं एवढा आशीर्वाद घेऊन आलो 100% येणार आहे. मुंबईतल्या एका कार्यक्रमात एकनाथभाई शिंदेना संजय राऊत भेटलेले कसं बघता येईल? जुने त्या मित्र इंटरव्ह्यू आहेत. मध्ये स्टुडिओ मध्ये भेटले. जुने मित्र आहेत भेटले असते. संजय राव सगळ्याला भेटे मला भेटणं ही मी वाटत तरी नुसते आबा दोघांचे आहे सकाळ सकाळी भेट जाणार झाल्यानंतर काय सल्ला द्याल राऊतांना? रावताना मी सल्ला एवढाच देईन की आता तुम्ही उद्धव साहेबांचं गबाळ गुंडाळ आता राज साहेबांचं कशा बाय गुंडाळायला लागलाय होतं ते चाललं चांगलं चालू द्यायचं एवढंच सांगितलं. राज आणि उद्धव साहेबांच्या युतीचा काय फरक पडेल मुंबईमध्ये काय वाटतं? मला वाटतंय काहीच फरक पडला फार दुर्मिळ अगदी दादर बिदर या भागात थोडस आनंदाचं वातावरण आहे बाकी कुठं मुंबईत त्याची रिॲक्शन फार काही चांगली आली नाही. मी फिरतो ठीक आहे. फार काही उत्साह नाही. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.